आता आपण बघूयात लोकसभेच्या रणसंग्रामातून 9 बातम्या। अंतर्वाली सराटीत अजित पवारांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जय पवार आणि जरांगेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा। लोकनेते बाळासाहेब देसाईंना पद्मश्री पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करा। शंभूराज देसाईंची फडणवीसांकडे मागणी, तर प्रयत्न करणार, पाटणमधील सभेत फडणवीसांकडून ग्वाही। भाजपवाल्यांनी काम केलं नाही तरी आम्ही इमानदारीने करू, मंत्री गुलाबराव पाटील यांचं मेळाव्यात तुफान भाषण। आमचं काम हे आग विझवणाऱ्या चिमणीसारखं, देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे, असंही विधान। रावसाहेब दानवेंनी घेतली अर्जुन खोतकरांची दुसऱ्यांदा भेट। नाराजी दूर झाली असून दानवेंचा प्रचार करणार असल्याची खोतकरांची प्रतिक्रिया। नवनीत राणा, बळवंत वानखेडे आणि दिनेश भूप यांना निवडणूक आयोगाची नोटीस। निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा ताळमेळ जुळत नसल्यानं कारवाई। फडणवीसांविरोधात ठाकरे गट पवार गटानं कट रचला होता। पवार गटाची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि आमदाराचा कटात समावेश। लवकरच गोप्यस्फोट करणार, भाजप नेते मोहित कंबोज यांचा आरोप। नाराजी दूर झाल्यानंतर आबा बागुल रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात सक्रिय होणार। वडेट्टीवारांच्या उपस्थितीत आबा बागुल यांच्याकडून सभेचं आयोजन। नाशिक लोकसभा मतदारसंघात 36 तर दिंडोरीत 15 नामनिर्देश पत्र छाननीत वैध। 6 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार। राज ठाकरे नकली अंधभक्त, राज ठाकरेंचा देव बदलू शकतो। कणकवलीतील राज ठाकरेंच्या सभेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल।